श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. एखादी व्यक्ती आध्यात्मिक प्रवास करत असेल आणि तिची तुलना ती इतर आध्यात्मिक सहप्रवाशांशी करत असेल तर या तुलनेमधून बाहेर कसं पडायचं, हा प्रश्न मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्तानं एका तरुणीनं अतिशय धाडसानं विचारला. खरं तर आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये कधी ना कधी असा तुलनात्मक विचार येऊन गेलेला आहे, मात्र तो विचार आपण अतिशय हुशारीनं दडपतो. या मुलीचं खरोखर करावं तितकं कौतुक कमी आहे. ऑनलाईन कार्यशाळेमध्ये इतर सहभागी सदस्यांच्या समोर अतिशय धीटपणे धाडसानं या मुलीनं जो प्रश्न मांडला तो आपल्यापैकी अनेकांच्या मनातला प्रश्न आहे. या आध्यात्मिक तुलनात्मक दृष्टिकोनाला नेमकं हाताळायचं कसं, त्यातून बाहेर कसं पडायचं, हा प्रश्न अनेक साधकांना साधना मार्गामध्ये पुढे जात असताना अनेकदा पडलेला असेल. मात्र तो प्रकटपणे बोलण्याची संधी प्रत्येकाला मिळाली असेलच असं मात्र नाही. आता या प्रश्नाकडे वळूयात. नेमकं या तुलनात्मक दृष्टिकोनातून बाहेर पडण्यासाठी आपण काय करू शकतो? खरं तर पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आध्यात्मिक मार्ग असो किंवा जीवन जगणं असो, हा अतिशय वैयक्तिक प्रवास आहे. इथे आपल्याला प्रत्येकाला आपलं ओझं स्वतःलाच उचलावं लागतं. आता हा जो एकट्यानं प्रवास आहे याच्यामध्ये कुठेही नकारात्मकता नाही. वैयक्तिक प्रवास आणि एकटेपणा या शब्दांमध्ये आपली गल्लत होता कामा नये. इंग्रजीमध्ये ज्याला सोलो जर्नी असं म्हणतात, तो सोलो जर्नी इथे वैयक्तिक प्रवास या अर्थानं आपण घेऊ शकतो. आता जो प्रश्न या मुलीनं विचारलेला आहे आणि आपल्याही मनात जो वारंवार पडलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तरच इथं आपल्याला मिळून जातं. जर हा माझा वैयक्तिक प्रवास आहे आणि मी जर माझ्या सोलो जर्नीवर असेल तर इथं तुलना करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आध्यात्मिक मार्गामध्ये चालत असताना हा वैयक्तिक प्रवास आहे, सोलो जर्नी आहे, हे आपण अनेकदा ऐकलं आहे, इतरांच्या तोंडून ऐकलं असेल किंवा कधीकधी आपण ते वाचतोही. मात्र हा जो अनुभव आहे तो आपल्या अनुभूतीला न आल्यामुळे आपल्याला तो तितकासा अंमलात आणता येत नाही आणि मग त्यातूनच सुरू होते अविरत चालणारी तुलना. अनेकदा या तुलनेच्या सगळ्या मर्यादा पार होतात आणि मग आपल्या आजूबाजूची माणसं आहेत ती आपल्याला आपले स्पर्धक वाटू लागतात. यातून मग आपल्या पदरी अनेकदा तुटलेपणा येतो आणि मग जवळच्या हितचिंतकांच्या मनामध्ये शंका उपस्थित होते की आध्यात्मिक मार्गाला लागला आणि समाजापासून तुटला, कुटुंबापासून तुटला. वास्तव मात्र ते नाही. एखाद्या साधकाच्या मनामध्ये साधनेविषयी किंवा त्याच्या प्रगतीविषयी जो काही संघर्ष चाललेला असतो तो त्याला इतर लोकांपासून वेगळा पाडतो. मग नेमकेपणाने आध्यात्मिक प्रवास नेमका कसा होतो? अगदी सोप्या साध्या भाषेत जर समजून सांगायचं झालं तर संत तुकारामांची ओळ इथे सांगावीशी वाटते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. अनेकदा शालेय जीवनामध्ये आपण ही ओळ ऐकली आहे. इथं संत तुकारामांच्या उन्नत अवस्थेचं जे विराट रूप आहे ते समजून घेता येईल. मानवी देहधारण केलेले संत तुकाराम महाराज मानवी मर्यादेच्या पलीकडे पशुपक्षी, झाडं, वेली यांना देखील आपले सहचर मानत आहेत. सगळ्यांमध्ये एकत्व अशी ही भावना आहे. शुद्ध अद्वैत सिद्धांत तुकारामांनी अतिशय साध्या सोप्या बोलीतून आणि आपल्या जगण्यातून आपल्यासाठी वाढून ठेवलेला आहे. मात्र त्याच्याकडे पाहण्याचा, त्याला जाणून घेण्याचा आपला दृष्टिकोन अद्याप विकसित झालेला नाही असं दुर्दैवानं म्हणावं लागतं. इथे व्यक्तीबरोबरची स्पर्धा जिथे जिवंत आहे तिथे कुठल्याही प्रकारे आपण आध्यात्मिक मार्गावरती चाललो आहोत असं म्हणण्याचा आपल्याला कुठलाही नैतिक अधिकार नाही. ज्या वेळेला आपल्या मनातली ही स्पर्धा संपेन त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्यासाठी उजाडलं असं म्हणता येईल. कोणत्याही व्यक्तीचा साधना मार्ग किंवा आध्यात्मिक प्रवास हे कुणाचं तरी ऐकून, काहीतरी वाचून किंवा पाहून असा सुरू होतो आणि या मार्गावरती सुरुवातीचं जे चालणं आहे ते आपल्या सगळ्यांचंच अडखळत सुरू होतं. या संदर्भात माणसाच्या जगण्यातलं अतिशय सोपं उदाहरण आपण पाहूयात. मूल ज्या वेळेला जन्माला येतं त्यावेळेला काही काळ ते पूर्णतः दुसऱ्यावरती अवलंबून असतं. मग हळूहळू ते रांगायला लागतं. रांगत मग ते उभं राहतं आणि मग आत्मविश्वास आला की दुडूदुडू पावलं टाकायला सुरुवात करतं आणि मग सुरू होतो अविरत चालण्याचा प्रवास. आध्यात्मिक आयुष्य असो किंवा आपलं जगणं असो, याच्यामध्ये प्रत्येक जीवाला याच परिस्थितीमधून पुढे जाता येतं. मात्र हे करत असताना आपल्या मनाची जी भूमी आहे ती मात्र आपल्याला सकस ठेवावी लागते. अन्यथा त्यात जे उगवून येतं तेच आपल्याला त्रासदायक ठरू शकतं. दुर्दैवानं आपल्या कुटुंबामध्ये आणि सामाजिक पर्यावरणामध्ये अगदी मुलाला कळायला लागायच्या आधीपासूनच त्याच्यामध्ये स्पर्धेचं बीज टाकलं जातं.
तुला स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर हे केलं पाहिजे, तुला स्पर्धेमध्ये पहिलं आलं पाहिजे, यासारख्या वाक्यांनी त्या मुलाच्या आयुष्यातील सहजता कायमची निघून जाते. आता हेच मूल मोठं झाल्यानंतर गुरुकृपेच्या छायेत आल्यानंतरही त्याचा जो पूर्वसंस्कार आहे तो कसा जाईल? हा पूर्वसंस्कार अध्यात्मामध्ये कोणत्याही कामाचा नाही. हे शांतपणे नीट समजून घेतलं तर पुढचा प्रवास सोपा आहे. मुळात आध्यात्मिक प्रवास असेल किंवा आपलं जगणं असेल, हा अतिशय वैयक्तिक स्वरूपाचा प्रवास आहे. आता तुम्ही म्हणाल की कुटुंबीय आहेत, नातेवाईक आहेत, नवरा आहे, बायको आहे, मुलं आहेत, मग वैयक्तिक प्रवास हा कसा? आता हे अधिक सोपं करून पाहूयात. एका आईचं तिच्या लेकरांवरती प्रचंड प्रेम आहे. ती त्यांच्यासाठी काहीही करायला तत्पर आहे. आता त्या लेकरांना भूक लागलेली आहे. भुकेनं व्याकुळ झालेल्या आपल्या लेकरांना पाहून त्यांची भूक शमविण्यासाठी आईनं स्वतः जेवून घेतलं तर त्या मुलांचं पोट भरेल का? तर निश्चितपणे उत्तर आहे नाही. ज्याला भूक लागली आहे त्यानं ते खाल्लं पाहिजे. या अर्थानं आपलं जगणं हा वैयक्तिक प्रवास आहे. इथे कुठेही एकटेपणाची भावना आपण विनाकारण आणण्याची गरज नाही. जर जगणं माझं वैयक्तिक असेल तर माझा आध्यात्मिक प्रवासही निश्चितच वैयक्तिकच असला पाहिजे. कारण जगणं आणि अध्यात्म हे वेगळं नाही. एकाच माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या या घटना आहेत. वरवर पाहता आपल्याला त्या भिन्न वाटतात, मात्र तशा मुळाशी त्या भिन्न नाहीत. आणि याचं अतिशय चांगलं उदाहरण आपल्या संतांचं आहे. संतांनी आपल्या कामाला आपलं अध्यात्म बनवलं होतं. अर्थात तिथपर्यंत पोचण्यासाठी जो काही अवकाश आपल्याला लागणार आहे तो निश्चितपणे आपण घेणार. मात्र तोपर्यंत, तिथे पोहोचेपर्यंत मनामध्ये ही जी तुलनेची लढाई चालू आहे ती मात्र आपल्याला संपवावी लागेल. माझं आयुष्य हे वैयक्तिक आहे, अर्थात माझा आध्यात्मिक प्रवासही हा वैयक्तिक स्वरूपाचाच आहे. आता त्या मुलीनं जो प्रश्न विचारला होता तुलनेचा, तो प्रश्नच इथं निकाली निघतो. जर माझा प्रवासच मुळात वैयक्तिक असेल तर मी तुलना कशाची करायची, कुणाशी करायची? अर्थात आपण हे अनेकदा ऐकलेलं आहे, अनेकदा वाचलेलं आहे. मात्र वैयक्तिक प्रवास, वैयक्तिक आध्यात्मिक प्रवास हा माझ्या अनुभूतीचा विषय नसल्यामुळे मी माझ्या आजूबाजूला असलेल्या मंडळींबरोबर माझी तुलना करायला लागते आणि मग त्यातून सुरू होतो जीवघेणा खेळ. एखादी व्यक्ती जर ध्यानावस्थेमध्ये प्रगत मार्गावर असेल तर निश्चितपणे तिची आधीची काही एक साधनं असेल, पूर्वसंचित असेल किंवा गुरुकृपा प्राप्त असेल, याचा विचार न करता मी अतिशय कोरडेपणाने तिच्या साधनेची, बसण्याची वेळ, त्याचे तास, त्याचं ठिकाण, ते करत असताना ती ज्या ज्या कृती करते याच्याकडे जर लक्ष देत असेल तर माझ्या इतकं दुर्भागी कुणीही नाही. खरं तर ज्या त्या जीवाच्या पूर्वसंचितानुसार त्याला आध्यात्मिक आणि वैयक्तिक आयुष्यातही निरनिराळे अनुभव येत असतात. ते अनुभव तसेच का आले हा विचारण्याचा प्रश्न जो तो अनुभव घेतो त्या जीवालाही नाही. कारण पूर्वसंचित जे आहे आणि त्याचे जे नियम आहेत ते आपल्या सर्वसामान्य बुद्धीला कळण्याच्या पलीकडचे आहेत. जिथे बुद्धीचा प्रांत संपतो तिथून या गोष्टी सुरू होतात. आता आपण म्हणाल की ही पात्रता कशी ठरते? समजा एखादा खेळाडू मैदानामध्ये खेळण्यासाठी उतरला, मात्र त्याला जर स्पर्धकच नसेल तर काय होईल? निश्चितपणे तो कोणत्याही ताणाशिवाय आनंदासाठी खेळ खेळेल. आपण आजवर कुठलीही गोष्ट आपल्या स्वतःच्या आनंदासाठी किती वेळा केलेली आहे याचा प्रश्न प्रत्येक जीवानं स्वतःला विचारायला हवा. नेहमी काही ना काही प्राप्त होण्यासाठी आपण करत आलेलो आहोत. आपण करण्यासाठी एखादी कृती कधी केली आहे का? आपल्यातला कर्ता जोपर्यंत संपणार नाही किंवा आपल्यातला कर्ता जोपर्यंत आपल्याला पाहता येणार नाही तोपर्यंत हे शक्य नाही. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा जो कर्ता भाव आहे तो लवकरात लवकर संपुष्टात जावा आणि आपण त्या खेळाडूसारखे कुठल्याही स्पर्धकाशिवाय फक्त खेळण्यासाठी मैदानावरती ज्यावेळेला उतरू त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपली साधना ही आपल्याला साध्यापर्यंत घेऊन जाणार आहे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ही अनुभूती लवकरात लवकर प्राप्त होवो ही सदिच्छा इथं व्यक्त करते. आपल्याही मनात यासारखे जर काही प्रश्न असतील तर 90 मिनिटांच्या मोफत सेशनमध्ये सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधून आपली नावनोंदणी करा. लवकरच भेटूयात 90 मिनिटांच्या या मोफत सेशनमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.